बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप. वाटलं तर मला सस्पेंड करा म्हणत वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. पोलिसांनी तत्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं. अमरावतीमध्ये ध्वजवंदनाच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्यामुळे वाद. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामधल्या येवदा गावामधली घटना. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. मालाड रेल्वे स्थानकावर हत्या झालेल्या आलोक सिंगचे वडील मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक. अनिल सिंग हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक असल्याची माहिती. घटनेच्या दिवशी आलोक सिंगच्या पत्नीचा वाढदिवस होता. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावल्याचं प्रकरण. नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू. पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. नांदेडमध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय गिरडे यांना नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख गंगाधर बंडुरे यांचं प्रत्युत्तर. बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या मुलासाठी भाजपसोबत युती केल्याची गिरडेंची टीका. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बाहेरचे लोक येऊन गुन्हा करत नाहीत, इथलेच लोक करतात. पंकजा मुंडेंचं विधान. रायगडमध्ये भाजपसोबत युती होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करतायत. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका. अकोल्यामध्ये महापौरपदासाठी भाजपकडून शारदा खेडकर आणि उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर 30 जानेवारीला विशेष सभा होणार. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार. भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती अंतिम टप्प्यामध्ये आली. अद्याप युतीची अधिकृत घोषणा नाही. काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांवर उमेदवार उभे केले. वंचितकडूनही 15 ते 17 जागांची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यामधल्या माजी आमदार दिनकरराव मानेंचा भाजपमध्ये प्रवेश. दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवारांना औसा तालुक्यामध्ये अधिक राजकीय ताकद मिळणार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गटनेते पदाचा सस्पेन्स कायम. गटनेते पदासाठी अनेक इच्छुकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग. मात्र राजकीय पक्षाकडून नियुक्तीला विलंब. आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे एकाही पक्षाने गटनेत्यांची नोंदणी केलेली नाही. पुणे महापालिकेमध्ये उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपने उद्या बोलावली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती. पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेणार. बार्शीनंतर आता म्हाड्यामध्ये देखील दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादीची युती. भाजप विरोधात म्हाडा जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही सेना दोन्ही राष्ट्रवादीची युती. पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचे एकत्र फोटो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिंदेची शिवसेना. ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची चाय पे चर्चा. ध्वजवंदनानंतर संजय शिरसाट, संजय केणेकर, चंद्रकांत खैरेंच्या रंगल्या गप्पा. तिन्ही नेत्यांची रंगली गप्पांची मैफल. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू आमने सामने. दोघांनी एकमेकांवर नजर कटाक्ष टाकत बोलणं टाळलं. चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या शिवसेना प्रवेशाला केला होता विरोध. वर्ध्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आत्मदहनाचा प्रयत्न. भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पर्यवेक्षकावरील कथित अन्यायाच्या निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न. सलील जमादार असा आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या इस्माचं नाव. खोटे प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचा आरोप. राज्यातील आदिवासी शेतकरी बांधवांचाच लॉंग मार्च इगतपुरीच्या मुंडेगावमध्ये पोहोचला. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी बांधवांचा लॉंग मार्च. शेती पंपासाठी वीज मिळावी या मागणीसाठी धुळ्यातील सामोडे गावातील संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकलं टाळं. अकोल्यामध्ये महापौर पदासाठी 6 तर उपमहापौर पदासाठी 7 जणांनी अर्ज घेतले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 30 जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन. वाशिम जिल्ह्यामधल्या 163 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यामध्ये संपणार. ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणार नसल्यानं प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा. जिल्हा परिषदेकडून प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू. भंडारा जिल्ह्यामधील सुकळी नकुल गावाच्या सरपंच आणि 7 सदस्यांवर कारवाई. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांची कारवाई. नाशिकच्या खैरेवाडीमध्ये 5 वर्षांपासून 3 किलोमीटर रस्ता न बनवण्याला आंदोलन. एल्गार कष्टकरी संघटना आणि आदिवासी बांधवांचा रास्ता रोको. रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत. जळगावच्या भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवरील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा विरोध. नागरिकांनी आंदोलन करून काम बंद पाडलं. अनेक वेळा होणाऱ्या अपघातानंतर क्रॉसिंग बंद करण्याची सूचना होती.
कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीनं विंटेज बाईक आणि कारचं प्रदर्शन. ऐतिहासिक दसरा चौक मैदानामध्ये मोहत प्रदर्शनातील विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी. भंडाऱ्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती प्रदर्शनातून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार. गोंदिया पोलीस दलामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. गोंदिया पोलिसांनी वर्षभरात 16 नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास केलं प्रेरित. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये लिटिल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून प्रजासत्ताक दिनी जनजागृती रॅली. विविध विषयावर समाज प्रबोधन करणारे चित्ररथ ठरले आकर्षण. चंद्रपूर शहरालगत वनविभागाकडून नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा प्रजासत्ताक दिनी प्रारंभ. जिल्ह्यातील वन्यजीव वैविध्य पाहण्यासाठी पर्यटकांना नवा पर्याय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुण्यातील पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये बाईक रायडर्सची धूम. राज्याच्या विविध भागातून आलेले बाईक रायडर्स लुटतायत पर्यटनाचा आनंद. नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये पुष्प प्रदर्शनीचं आयोजन. वेगवेगळ्या प्रजातीच्या गुलाबांसह इतर 50 पेक्षा अधिक प्रकारची फुलं आणि प्लांट्स नागपूरकरांना पाहायला मिळणार. 26 जानेवारीचा औचित्य साधत 2 दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन. थंडी आणि ढगाळ वातावरणामधील बदलामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. द्राक्ष बागेवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, तर अतिरिक्त औषध फवारणीमुळे 1.5 ते 2 लाखांचा खर्च वाढण्याची शक्यता. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 128 स्लाइस सिटी स्कॅन मशीनचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाल्यानं स्थानिक रुग्णांना मोठी मदत होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या डभा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात. 8 दिवस चालणारी यात्रा. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशानं कृषी प्रदर्शनीचं आयोजन. पंढरपुरातील कवठेकर शाळेला अत्याधुनिक वॉशरूम युनिट भेट. पुण्यातील रोटरी क्लबच्या सहकार्यामधून वॉशरूम कॉम्प्लेक्सची उभारणी. सलग सुट्ट्यांमुळे लोकांना देवदर्शनाची ओढ. बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची रांग.